शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांमुळे बाजारभाव वाढीऐवजी उलट बाजारभाव खाली येत आहेत का? या हमीभाव खरेदी केंद्रांमुळे विशेषतः हरभरा आणि तुरीचे दर आणखी घसरलेले आहेत का? आणि सध्या हमीभावाने विकण्यापेक्षा बाहेरच्या मार्केटमध्ये विकणं कमी त्रासदायक आणि जास्त सुलभ आहे का? आणि त्यातनं व्यवस्थित पैसे पण मिळत आहेत का? असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे आहेत. याचं कारण हमीभाव केंद्रांचे अनेक प्रश्न नेहमीप्रमाणे आ वासून उभे राहिलेले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना भयानक त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 17 मार्च, वार आहे मंगळवार 2026. एरवी आपण बाजारभावांच्या संदर्भात सांगत असतो, पण समस्या आणि एकूणच हमीभाव केंद्र असतील किंवा त्यांचे प्रश्न असतील, याही गोष्टींचा आपण आपल्या याच्यामध्ये उल्लेख करणार आहोत, करत असतो. कांद्याच्या संदर्भात जसं नाफेडचा घोटाळा झाला, त्याच संदर्भात सुरुवातीला सोयाबीन असेल, तूर असेल किंवा मका खरेदी केंद्र आहे, यांच्या संदर्भात सुद्धा खरेदी केंद्राचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. ही हमीभाव केंद्र जे आहे, त्या प्रत्येक केंद्र चालकाकडनं त्याला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी म्हणून 20 लाख रुपये घेतल्याची किंवा लाच घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते करत आहेत. या संदर्भात आज काही वर्तमानपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. मागे काही FPOंनी किंवा काही या संदर्भातल्या जाणकारांनी ॲग्रोशिवारकडे अशी माहिती दिली होती, तक्रारी पण केल्या होत्या. मात्र त्याचे पुरेसे पुरावे नसल्यानं आपण एक थोडासा उल्लेख केल्याचं मला आठवतं. आणि आता मात्र अधिकृतपणे हे जे आहेत, वडेट्टीवार जे आहेत काँग्रेसचे, त्यांनी असा आरोप केलेला आहे की प्रत्येक हमीभाव खरेदी केंद्रासाठी मंत्रालय स्तरावरनं 20 लाख रुपये घेण्यात आलेत आणि मग खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली. आणि अशा खरेदी केंद्रांना जर परवानगी दिली, मग केंद्रचालक काय करतात, तर 2 प्रकारे भ्रष्टाचार होतो. पहिला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांकडनं सातबारा उतारे घेऊन बनावट शेतकरी दाखवून, किंवा शेतकरी अस्तित्वात असतात पण त्यांच्याकडे सोयाबीन नसतं, किंवा सोयाबीन असेल तर विकलेलं असतं, हरभरा नसतो किंवा असं काहीच नसतं, पण यांच्या सातबाऱ्यावर जसा नाफेडचा भ्रष्टाचार होतो, त्याच पद्धतीनं यांच्या सातबाऱ्यावर हा सगळा व्यापार केला जातो. अतिशय टुकार पद्धतीचा, अतिशय घाणेरडा माल मार्केटमधनं खरेदी करून, जो जनावरही खात नाही अशा पद्धतीचा बरेचदा असतो आणि तो गव्हर्नमेंटला दिला जातो. आणि किंमत मात्र चांगल्या मालाची वसूल केली जाते. भविष्यात हीच माणसं तुमच्याकडे कुठल्या तरी पेपरवाल्याला पकडतील, माध्यमांना पकडतील आणि आंदोलनाला बसतील की नाफेडने आमचे पैसेच दिले नाही. आणि आपल्यालाही वाटतं की शेतकरी आंदोलन करत आहेत, पण प्रत्यक्ष शेतकरी नसतातच. ज्या पद्धतीने कांदेवाले ओरडतात की नाफेडचे पैसे येणं बाकी आहे, पण ते सगळे भ्रष्टाचारांचे पैसे आहेत, भ्रष्टाचारी लोक आहेत. आता दुसरी एक आणखी तक्रार आहे, अकोला, वाशिम आणि तिसरं जे मार्केट आहे, तिसरा जो जिल्हा आहे त्या याच्यामध्ये बुलढाणा, यासारख्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडनं हरभरा जर तुम्ही विकायला गेला तर त्याच्याकडनं 300 रुपये प्रति क्विंटल घेत आहेत. हरभरा, तूर, काही ठिकाणी सोयाबीनच्या याच्यामध्ये. तर तूर आणि हरभऱ्याची खरेदी आता सुरू आहे. सोयाबीनमध्ये हा प्रकार घडलेला आहे, त्याच्या तक्रारी होत्याच. तर तूर आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना 300 रुपये प्रति क्विंटल घ्यावे लागतात. कारण काय, तर गुणवत्ता तपासायची आहे. जो शेतकरी 300 रुपये प्रति क्विंटल, काही ठिकाणी 500 रुपये, काही ठिकाणी आणखी काय असेल असं देतील, त्याच शेतकऱ्याचे जो हरभरा आहे किंवा जी तूर आहे ती आम्ही खरेदी करू. यंदा हरभऱ्यासाठी रब्बीचा जो हमी भाव आहे तो किती आहे, तर तो साधारण 5,825 आहे. मी एकदा परत वाचून दाखवतो. 5,875 आहे, माफ करा. तर 5,875 हा हरभऱ्याचा रब्बीसाठीचा हमीभाव आहे, जो त्याच्यामध्ये पूर्वीच्या बाजारभावाच्या तुलनेत हा वाढवलेला आहे. आता हा जो वाढवला तो साधारण 225 रुपयांनी वाढ झाली या याच्यामध्ये. पण प्रत्यक्ष
मागचा जो हमीभाव आणि आत्ताचा हमीभाव वाढला तरी शेतकऱ्यांना फायदा होतो आहे का? आता जर आपण आजच्या किंवा कालच्या बाजारभाव जर बघितले हरभऱ्याचे, तर संपूर्ण राज्यभरात सरासरी 5,100 ते 5,200-300 पर्यंत आहे. लातूरचा साधारण 5,200 आहे. काही ठिकाणी तो 4,800, काही ठिकाणी तो 4,700 आहे. तर मुंबईसारख्या ठिकाणी 7,000 आहे हरभऱ्याचे बाजारभाव. चांगल्या क्वालिटीचा हरभरा खरेदी करणारा, अर्थात हे सगळे नियम तुम्हाला माहिती आहे. नाफेडची खरेदी म्हटल्यानंतर ते वेगवेगळे नियम आहे. FAQ दर्जा पाहिजे वगैरे वगैरे. मॉइश्चर एवढंच पाहिजे. फार पूर्वी बारदानांचा घोळ केला होता आणि बारदान नाही म्हणून खरेदी नाकारली होती मागच्या वर्षी. आणि आत्ताचा हा जो घोळ येतोय, हा जो भ्रष्टाचाराचा आरोप विजय वडेट्टीवार करत आहेत काँग्रेसचे नेते, तर ते अशा पद्धतीने एक तर 300 रुपये वसूल करायचे, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांकडनं जो काही गव्हर्नमेंटला दिलेली लाच आहे असा त्यांनी आरोप केला आहे. म्हणजे मंत्रालय स्तरावर, गव्हर्नमेंटला नाही, मंत्रालयाचे जे कोणी अधिकारी आहे असं सांगतात की त्याच्यामध्ये मंत्री पण आहेत. अजून त्याचा संबंध समोर आलेला नाही आहे आणि आम्ही दावा करत नाही की कोण मंत्री खरंच लाचखोर आहेत. आमचं म्हणणं तर असं आहे की हे सगळे लोक देवाचा अवतार आहेत आणि या सगळ्या देवाच्या अवतारांनी खूप चांगलं काम चालू आहे. त्यामुळे जे 33 कोटी देव आहेत या मागच्या 11 वर्षामध्ये पृथ्वीवर अवतरलेले आहेत, त्यातही भारतामध्ये आणि त्यातही एका पक्षामध्ये, आणि ते चांगलं काम चालू आहे असं माझं आणि आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्हाला अतिशय आदर आहे. पण विरोधी पक्षांना काय ते आरोप करतात, त्यांनी आरोप केला आहे त्यामुळे त्याची दखल घ्यावी लागते. शेतकरी विनाकारण आरोप करत नाही, शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. तर तुमच्यासारख्यांना अनेकांना सध्या हे अनुभव येत आहेत. मग अशा वेळेस शेतकरी काय म्हणतो की मी त्याला 300 रुपये द्या, त्याच्यामध्ये आणखी तो जवळचा नातलग आहे का ते बघतो, भावकीतला आहे का, जातीतला आहे का, धर्माचा आहे का तेही बघितलं जातं त्याच्यामध्ये. त्यानंतर कुठल्या तरी दादाचा माणूस आहे का, कुठल्या तरी अण्णाचा माणूस आहे का, भाऊचा माणूस आहे का, ताईचा माणूस आहे का, दिदीचा माणूस आहे का, कुठल्या तरी आमदाराचा आहे का, कुठल्या तरी पंचायत समितीच्या सभापतीचा भाऊ आहे का, किंवा नातलग आहे का, कार्यकर्ता आहे का, या सगळ्या गोष्टी हमीभाव खरेदीमध्ये बघितल्या जात आहेत. आणि आम्ही जे पैसे गुंतवले ते आता आम्हाला वसूल करायचे आहेत. म्हणून मग आम्ही काय करणार की दुसऱ्या बाजूला एकतर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून खरेदी करून ती गव्हर्नमेंटला दाखवून, शेतकऱ्यांची दाखवून असं करणार, आणि त्या ज्या शेतकऱ्याचा 7-12 बँक अकाउंट घेतले त्याला 2-5 हजार देऊन त्याचा विषय संपून टाकणार, आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांकडनं डबल लुबाडणूक करणार. म्हणजे 20 ते 50 लाख आम्ही करणार. गव्हर्नमेंटच कसं भ्रष्टाचाराला चालना देतं आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा असा एकेकाळी दावा केला जात होता. पण मला असं वाटतं त्यांच्यापर्यंत कोणी पोचवत नसेल किंवा या गोष्टी. ठीक आहे, हा त्यांचा मुद्दा आहे. आपल्याला राजकारणाशी किंवा त्याच्याशी काही घेणं नाही. आपला सगळा कन्सर्न हा शेतकऱ्यांशी आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील, जाब विचारावं लागेल. 300 रुपये जर कोणी घेत असेल तर त्याचं काय गुपचूप होईना व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं लागेल. एका सोयाबीनच्या शेतकऱ्याला निफाडमध्ये एक ऐन दसऱ्याच्या वेळेस एका आडतदारानं खूप त्रास दिला होता, वाईट साईड बोलला होता आणि त्याच्या हक्काचे पैसे दिले नव्हते. त्यानं त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि ती जी शिवीगाळ झाली किंवा ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यानंतर जो हंगामा झाला, त्यानंतर त्याला नाक घासून माफी मागावं लागली. त्याचे पैसे तर मिळालेच शेतकऱ्याचे. तुम्हाला आता या सगळ्या यांच्या काळ्या तरतुदी, तुमच्या जोडीला कुठलाही पत्रकार येणार नाही, तर माध्यमं विकले गेलेली आहे बरेचसे. नेते येणार नाही, कारण बरेचसे नेते आता सत्ताधारी झालेले आहेत आणि देवाचा अवतार जेव्हा होतात, सत्ताधाऱ्यांमध्ये देवाचे अवतार आहेत सगळे, ते शांत राहतात. कारण देव कसा शांत बसलेला राहतो मूर्तीचा. तुमची मदत तुम्हालाच करावी लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही संघटनेनं आंदोलन करेल, कोण पुढे घेईल असं हे नाही. एकत्र या. 50-100 शेतकऱ्यांनी जे तुम्ही जात आहात त्या सगळ्यांनी, तिथं मात्र भावकी आणि बांधावरची भांडणं दाखवू नका. तिथं एकत्र या आणि बाबा माझे 300 रुपये तू का घेतो आहे, कशासाठी घेतो आहे, असा प्रश्न विचारा. आणि तुमच्या सोयाबीन जसं अडचणीत आलं तसं हरभरा आणि तूर जर खरेदी होत नसेल तर त्याच्या तक्रारी नोंदवा, पत्र पाठवा, ईमेल पाठवा, अधिकृत पत्राद्वारे सहीसह तक्रारी नोंदवा. कुठे नोंदवायच्या आहेत?
तर जिल्हा निबंधक अधिकारी, तालुका उपनिबंधक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे, बाजार समितीकडे, नाफेडच्या कार्यालयात मेल पाठवणं, वेळ पडली तर त्याची एक कॉपी सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला आणि मुख्यमंत्री कार्यालयाला, पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा पाठवा. तुमच्या 10-12 मेलनी सगळी यंत्रणा जी घाण भरलेली आहे ती सुधरू शकते. कांद्याच्या बाबतीत सध्या कोर्टामध्ये केस चालू आहे या भ्रष्टाचाराच्या विरोधात. हे मोक्काचा भ्रष्टाचार आहे हा. याला मोक्काचं किंवा मकोका जे कलम आहे ते लावायला पाहिजे. ही संघटित गुन्हेगारी आहे, संघटित लूट आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आम्हाला तर अवतारच वाटतं. त्यामुळे ॲग्रो शिवारला सगळे खूपच चांगले लोक आहे असं आमचं म्हणणं आहे. पण आता शेतकऱ्यांनी मांडलंय त्याला काय करायचं? हा महत्त्वाचा विषय होता. आज तो मांडला. प्रश्न विचारा. आणि म्हणूनच इथे नक्की कुठे विकणं शेतकऱ्याला सोपं पडेल किंवा काय, या हेडिंगसह आपण आलेलो होतो. येणाऱ्या काळात परत बाजारभावांची माहिती सांगू आणि नेहमीप्रमाणे तुम्ही जोडून राहाल. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.